नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पी आर डिकोड यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी पेपर 1 पूर्ण झाल्यानंतर विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे अचूक उत्तरे. जर तुम्ही टीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा मजेदार व्हिडिओ. देखते हैं पहला प्रश्न, काबुलीवाला कहानी के रचयिता कौन है? तो इसका सही उत्तर है रविंद्रनाथ ठाकुर। दूसरा देखते हैं, निम्न में से इस रचनाकार के रेखा चित्र स्मरण प्रसिद्ध है? तो इसका उत्तर है महादेवी वर्मा। प्रश्न तीसरा देखते हैं, ट वर्ग की पंचमाक्षर ध्वनि कौन सी है? तो इसका सही उत्तर है मित्रों न, क्योंकि ट वर्ग में 5 वर्ण होते हैं, ट, ठ, ड, ढ और न। आगे देखते हैं, निम्न में से प्रेमचंद जी की कहानियां का संग्रह कौन सा है? इसका सही उत्तर है मान सरोवर। आगे देखते हैं, निम्नलिखित में सम्मान शब्द का विलोम शब्द कौन सा है? तर अपमान। अपने मामा जी को पुरस्कार प्राप्ति हेतु लिखे हुए पत्र को क्या कहा जाता है? इसे कहा जाता है घरेलू पत्र, क्योंकि मामा जी पारिवारिक सदस्य है, इसलिए यह एक अनौपचारिक या घरेलू पत्र होगा। सुशांत के माता पिता अमेरिका में नौकरी करते थे, वाक्य में प्रयुक्त कारक प्रत्यय कौन सा है? तो इसका सही उत्तर है संबंधकारक, क्योंकि यह प्रश्न एक कविता पर आधारित है। आगे देखते हैं, उपयुक्त कविता के लिए एक उचित शीर्षक होगा, तो इसका सही उत्तर है नम्रता। यह प्रश्न एक कविता पर आधारित है। झुकाना शब्द कौन सा प्रेरणार्थक रूप है? तो इसका सही उत्तर है प्रथम प्रेरणार्थक। प्रथम प्रेरणार्थक। मूल क्रिया झुकाना, प्रथम प्रेरणार्थक, झुकाना द्वितीय प्रेरणार्थक, झुकवाना। सत्पुरुष संधि का प्रकार कौन सा है? तो इसका सही उत्तर है मित्रों व्यंजन संधि, क्योंकि संधि विच्छेद सत अधिक पुरुष, यह त का मेल व्यंजन से हो रहा है। निम्नलिखित में से सिखाना क्रिया का अज्ञार्थक रूप क्या है? तो इसका उत्तर सही है सीखो। क्यों? क्योंकि सीखो मध्यम पुरुष तुम के लिए अज्ञार्थक रूप है। निम्न में से व्यंजनों का वर्ग कौन सा है? तो इसका सही उत्तर है तीसरा प, फ, ब, भ, म। यहाँ प वर्ग के व्यंजनों का समूह है, अन्य विकल्प स्वर 1 और 4 या निश्चित 2 है। आगे देखते हैं, निम्नलिखित में से यह शब्द समुच्चय बोधक नहीं है। तो कौन सा समुच्चय बोधक नहीं है? इसलिए। निम्नलिखित में से यह वाक्य अकर्मक वाक्य है। अकर्मक वाक्य कौन सा है? राजू बगीचे में बैठा है, क्योंकि बैठना क्रिया को कर्म की आवश्यकता नहीं है, इसलिए यह अकर्मक क्रिया है। राम बाजार गया वाक्य का अपूर्ण भूतकाल क्या होगा? तो इसका सही उत्तर है राम बाजार जा रहा था, क्योंकि अपूर्ण भूतकाल में क्रिया भूतकाल में जारी थी, रहा था, रही थी, रहे थे। चलो आगे देखते हैं आश्चर्य, शोक, घृणा आदि भावों को प्रकट करने के लिए किस विराम चिन्ह का प्रयोग किया जाता है? तो इसका सही उत्तर है विस्मय आदि बोधक चिन्ह का प्रयोग किया जाता है। निम्नलिखित में से शुद्ध कौन सा शब्द है? तो शुद्ध शब्द है प्रश्न सही उत्तर है उसका चौथा उत्सुकता। हिंदी में इस शब्द का प्रयोग एक वचन और बहुवचन में समान रूप से किया जाता है, तो इसका सही उत्तर है नेता। नेता एक वचन है, नेता बहुवचन। हिमालय सबसे ऊंचा पर्वत है, वाक्य में उद्देश्य कौन सा है? तो इसका उत्तर है हिमालय, क्योंकि उद्देश्य वह है जिसके बारे में वाक्य में कहा जा रहा है, और विधेय वह है जो उद्देश्य के बारे में कहा जा रहा है। नीचे दिए गए शब्द में से कौन सा शब्द अलग अर्थ का है? तो इसका वही सही उत्तर है शेर, क्योंकि
वारी, जल और तोय पानी के पर्यावरची है, जबकि शीर का अर्थ होता है दूध होता है। आगे देखते हैं दोस्तों, निम्नलिखित में से कौन सा शब्द प्रयुक्त नहीं है? तो इसका सही उत्तर है अनुवाद, क्योंकि अनुवाद में अनु उपसर्ग है, उत्साहित में इत प्रत्यय है, अभिमान में अभि उपसर्ग है और ब्रोजिल में इल प्रत्यय है। इसलिए विकल्प एक सही है, अनुवाद। निम्नलिखित में से कौन सा शब्द तद्धित नहीं है? तो धुमक्कड़, धुमक्कड़ ये तद्धित नहीं है, क्योंकि तद्धित प्रत्यय संज्ञा सर्वनाम या विशेषण में जोड़ते हैं। धुमक्कड़ क्रिया घूमना से बना है, इसलिए यह कृदंत या कृत्य प्रत्यय है। निम्नलिखित में से थोड़े में अधिक कहना, इस मुहावरे का अर्थ क्या है? थोड़े में अधिक कहना मतलब गागर में सागर भरना। इसका उत्तर क्या है? गागर में सागर भरना। आगे देखते हैं, निम्नलिखित से मध्ययुगीन कवि कौन है? मध्ययुगीन कवि है रहीम, क्योंकि रहीम अब्दुल खान एक खाना भक्तिकाल मध्ययुगीन के कवि थे। आगे देखते हैं दोस्तों, पुढीलपैकी आता आपण बघणार आहोत मराठी, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयनामी अव्यय असणारे कोणते? तर याचं उत्तर आहे तिसरं, आपण असे बोलावे की ते सर्वांना पटवावे। बोधक उभयनामी अव्यय असणारे वाक्य आहे। पुढं काय? सुगरण झाडावर घरटे बांधते, या वाक्याचा काळ कोणता आहे? सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ आहे साधा वर्तमान काळ। काय झाले? हे साधा वर्तमान काळ। पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? आई आणि वडील, हे कोणते उदाहरण? द्वंद्व समासाचे उदाहरण आहे। आकृतीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? एकापेक्षा दुसरंच वरचढ असणे, दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणारे वाईट होते, स्वतः गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरड करणे, मूर्खपणाने दुसऱ्याचे अनुकरण करणे। वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणारे वाईट होते, कारण आकृतीत अक्षरांपासून तयार होणारी मन चिंतेने राहिले, तिने घरात येऊन पाहिले, चिंतेने राहिलेले तिने घरात येऊन पाहिले, हे अक्षर संयोज स्पष्ट नसले तरी पर्यायानुसार करावे असे भरावे किंवा दुसऱ्याचे वाईट चिंतण्याचे वाईट होते या अर्थाचे मन अपेक्षित आहे। पुढचा प्रश्न, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो, या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहे? त्याच्यात एकूण शब्द आहे 4। उद्देश भाग काय? मलाही, उद्देश विस्तार त्यांचा, उद्देश विस्तार प्रेमळ, उद्देश विस्तार स्वभाव। पुढे बघूया, द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? याचा काय उत्तर आहे? रोष। समानार्थी शब्द काय? संताप, क्रोध, राग, रोष, आवेश। पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर शुद्ध शब्द आहे निष्क्रिय। उत्तर क्रमांक 3। शरद ऋतूत अंगात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते, या वाक्यातील उपमेय काय? तर चांदणे। मनूने नवीन पुस्तके खरेदी केली, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे? तर तृतीया। पुस्तकेचे विचारल्याने त्यांनी पुस्तके खरेदी केली, तर कोणती केली? तृतीया। याचं काय झालं? हे विभक्ती। पुढील वाक्यातील कर्म ओळखा। रेषेवर सुंदर चित्र रेखाटले, रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले, याचं उत्तर काय झालं? चित्र। रेयांशने काय रेखाटले? तर फळ्यावर काय? चित्र रेखाटले। बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो, या वाक्यात एकूण नामे किती? त्याच्यात उत्तर आहे 6 नामे। बेंदूर, सण, सण, भाग, महिना। पुनरुक्ती विचारात घेतल्यास बेंदूर, सण, भागात, महिन्यात, भाग, महिना, दोनदा वापरले भाग व महिने हे। पुढीलपैकी वाक्यात अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा। लक्ष्मीबाईवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली। लक्ष्मीबाईवर एका मागोमाग एक अनेक संकट आली, याचं उत्तर काय आहे? तर संकटे काय? हे स्त्रीलिंगी आहे। वचन प्रकारानुसार विसंगत नाम पडते। वचन प्रकारानुसार विसंगत नाम
कोणते? तर याचं उत्तर आहे तर मित्रांनो मडके. पुढचं, मी वनवासी हे आत्मचित्र कोणाचे आहे? तर मित्रांनो हे आहे सिंधुताई सपकाळ. मी वनवासी हे आत्मचित्र सिंधुताई सपकाळ यांचे आहे. पत्रलेखनात वडलाधाऱ्याला मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? त्याचं उत्तर असे तीर्थ स्वरूप. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक ते वर्णानुसार सोने पेरू कोण केले? कवितेतील वर्णानुसार सोने पेरून कोण गेले? त्याचं उत्तर बरोबर उत्तर काय आहे? तर आकाश. कवितेत ओळ काय आहे? आकाशच उतरून सोने पेरून गेले. कवितेतील वर्णानुसार विशेष व विशेष्य यांतील चुकीची जोडी कोणती? तर चुकीची जोडी आहे मित्रांनो याच्यातली कावेरी, कोवळी आणि सकाळ. सॉरी. तर कवितेतील वर्णानुसार विशेष व विशेष्य यांची ती चुकीची जोडी कोणती आहे? तो कोवळी आणि सकाळ. कारण की कवितेत कोवळे उन्ह असा उल्लेख आहे, कोवळी सकाळ असा नाही. चला पुढे पाहूया. वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेलं आहे? वरील कवितेत कवीने भरलेल्या शेताचे वर्णन केलेलं आहे. कवितेत सोन पिवळे झाड, गर्द, मळे, पिके, शेत यांचे वर्णन आहे. म्हणजे भरलेल्या शेतात वर्ण आहे. यान चक्षु या शब्दामध्ये एकूण एकूण वर्ण किती? त्याच्यात किती एकूण वर्ण आहे? 12. वर्ण कोणते? ज, न, आ, न, अ, च, अ, श, उ. ज, अ, आ, न, अ, च, अ, क, श, उ असे टोटल किती? 12 वर्ण आहे. सुक्षिप्त पासा. सुक्षिप्त पासा या शब्दाचं योग्य संधी विग्रह कोणतं? तर ऑप्शन 1 शुद्ध अधिक पिपासा हे याचा बरोबर उत्तर आहे. आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्यात प्रयोग ओळखा. तो कोणता प्रयोग आहे? अकर्मक भावी प्रयोग. कारण कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार क्रियापद बदलत नाही आणि क्रियापद अकर्मक आहे. कोसळणे. अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यांतील अयोग्य जोडी कोणती? त्याचं उत्तर आहे ओनामा सुरुवात. याचा अलंकारिक शब्दाचा योग्य जोडी काय आहे? ओनामा सुरुवात. कारण ओनामा म्हणजे सुरुवात ही योग्य जोडी आहे. प्रश्नात अयोग्य जोडी विचारली आहे आणि पर्यायामध्ये 1 ला टिक मार्क केला असल्याने ह्या प्रश्नाची संरचना काही विसंगत आहे. संबंध ओळखा. घुबडांचा गुदकार तर हंसाचा काय? कलरव. घुबडांचा गुदकार असतो तर हंसाचा काय असतो? कलरव असतो. चला पुढे बघूया. बालमानशास्त्राचे आपण अध्यापन आता बघणार आहोत मित्रांनो. सायकल चालवण्याचे कौशल्य हे मोटरसायकल चालवण्यासाठी उपयोगी पडत असेल तर त्यास अध्ययनाचे टिंबटिंब म्हणता येईल. तर काय म्हणता येईल आपल्याला? धन संक्रमण. एका कौशल्याचा उपयोग दुसऱ्या कौशल्यासाठी झाल्यास ते धन संक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर असते. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही? त्याचं उत्तर आहे व्यसनांच्या आहारी जाणे. शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही? तर व्यसनांच्या आहारी जाणे. व्यसनांच्या आहारी जाणे हे व्यवस्थापनाचं तंत्र नाही. प्रत्येक व्यक्ती मेंदूच्या 2 अर्धगोलांपैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वेळा वापर करतो. ज्या व्यक्तींमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रवण असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभतेने करते? त्याचं उत्तर आहे भावनात्मक कार्य करणे. मेंदूचा उजवा गोलार्ध साधारणपणे सर्जनशीलता, कला, संगीत आणि भावनावर नियंत्रण ठेवतो. पुढे पाहूया. काल रोज या मानसशास्त्राने विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले होण्यासाठी खालीलपैकी कोणते गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे अनुभवजन्य अध्ययन विषयक उपपत्तीमध्ये मानलेलं आहे. याचं उत्तर बरोबर आहे. अध्ययन स्त्रोत विद्यार्थ्यांच्या दृष्टीच्या प्रतिकूल असावे. सॉरी मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? स्वमूल्यमापन हीच मूल्यमापनाची प्रमुख पद्धती असली पाहिजे. पुढचा प्रश्न.
गिलफोर्ड यांनी बहुयामी बुद्धिमत्ता ही उपपत्ती मांडताना त्याची 3 घटकांत मांडणी केली. त्यापैकी क्रिया या घटकात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही? त्याचं उत्तर आहे मूल्यमापन. निवडलेल्या पर्यायांची परिक्रमा करता तपासणे. पुढे बघूया. प्राथमिक इयत्तेकडे. प्राथमिक इयत्तेमध्ये कोणत्या अध्यापन सूत्रात आधी वस्तू व नंतर वर्ण हा क्रम योग्य ठरतो? तो मूर्ताकडून अमूर्ताकडे. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते मंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अधिनियम यामुळे येतो? तर गॅलेक्टोमोसियामुळे आपल्याला हार्मोनच्या अतिनियमाच्या क्रमामुळे येतो. 2 परिस्थितीमध्ये जर समान घटक असतील तर अध्ययन संकरण होत असे मत टिंबटिंब या मानसशास्त्राने मांडले आहे. त्याचं उत्तर आहे थॉर्नडाईक. कोणी मांडलेलं आहे? तर थॉर्नडाईकनी. समान घटकांचा सिद्धांत थॉर्नडाईकनी. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय असते? तर स्मरण होय. ब्लूमच्या वर्गीकरण टेक्सोनॉमी शास्त्राच्या मते मूल्यमापनाच्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूला टिंबटिंब असे घटक म्हणतात. काय? तर उद्दिष्टे. स्मरणशक्तीच्या घटकांचा योग्य क्रम लावा. ग्रहण, वहन, धारण, प्रत्याहन. ग्रहण, धारण, प्रत्याह, प्रत्यभिज्ञान. वहन, धारणा, प्रत्याह, प्रतिज्ञा. ग्रहण, स्मरण, प्रत्याह, प्रतिविद्या. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ग्रहण, धारण, प्रत्याह, प्रत्यविद्या. खालीलपैकी कोणते उदाहरण हे पलायन या सहज प्रवृत्तीच्या उद्दीपकेचे उदाहरण आहे? त्याचं उत्तर आहे वाघ दिसताच पळून जाणे. मेरियल यांनी मांडलेल्या ज्ञानरचनावादाचे खालीलपैकी कोणते गृहीत अयोग्य आहे? त्याचं उत्तर आहे अध्ययनातून लावलेल्या अर्थाबाबत चर्चा घडून दृष्टिकोनाची देवाणघेवाण होते मात्र स्वतःची आंतरिक भूमिका स्थिर राहते. पुढे पाहूया मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या विधानामध्ये अध्यापन पद्धती व अध्यापन कार्यातही यांतील फरक दिसून येत नाही? त्याचं उत्तर आहे अपेक्षित वर्तनाबद्दल व अध्ययन परिस्थितीत यांचा संबंध कार्यनीतीशी येतो तर आशय व सादरीकरण यांचा संबंध अध्यापन पद्धतीशी घेतो. खालीलपैकी कोणत्या अंतप्रक्रियांचा समावेश सांस्कृतिक अंत्यक्रमामध्ये होत नाही? उत्तर याचं आहे आषाढी एकादशी पंढरपूरला पायी चालत जातो. पुढं ताणतणावाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक वर्तन बदलामध्ये खालीलपैकी कोणते विधान अनुकूल आहे? तर नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे काय करणे? विचार प्रक्रिया होय. स्वतःमधील उणिवा झाकवण्यासाठी अमित सिनेमातील हिरो हिरोईनचे स्वतःबरोबर काढलेले फोटो सर्वांना दाखवतो व ते मला नेहमी फोन करून त्यांच्या घरी बोलवतात असे सांगतो. हे कारण कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे? ह्याचं उत्तर काय आहे? तादात्म्य. आसुबेल यांनी आशय अध्यापक विद्यार्थी अभ्यासक्रम यासंबंधी विचार करून मांडलेल्या सिद्धांतांमध्ये खालीलपैकी कोणत्या पायरीचा समावेश होत नाही? त्याचं उत्तर आहे बरोबर मित्रांनो विद्यार्थ्यांची मानसिक पूर्वतयारी. लहान मोठा आखूड लांब जवळ दूर काळ आज ही संबंध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्येक पाहून वर्गीकरण करणे क्रम लावणे मांडणी करणे चित्र काढणे रचना करणे ही बाबी जमीन पिया पाळलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येते? त्याचं उत्तर आहे मूर्त क्रियाला अवस्था. मूर्त क्रिया अवस्था म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेटर स्टेज. 7 ते 11 वर्ष मध्ये वर्गीकरण क्रमवारी आणि अधिक विचार कविता होतात. पुढे पाहूया. आता परिसर अभ्यास आपण बघणार आहोत मित्रांनो. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो संभाजीनगर. म्हणजे कोणतं? औरंगाबाद. नवीन नाव काय? छत्रपती संभाजीनगर. जुनं नाव औरंगाबाद. पुढे पाहूया. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोणती? तर कोणाला म्हणतो आपण? डॉक्टर जे अदृश्य व्यापारी करतात. पुढं ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग टिंबटिंब असतो तर कमी जास्त. थंड
थंड प्रदेशातील हिम हे टिंबटिंब असते. तर अपारदर्शक. खालील पर्यांपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर लुनी. इस्रोचे कशाचे संक्षिप्त रूप आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पुढे पाहूया. खालील पर्यांपैकी मूर्तेची सुपीकता कमी कशामुळे होते? तर मूर्तेचं सामू 8 pH 8 पेक्षा जास्त असणे. अग्निबाणाचे प्रशिक्षण कार्य टिंबटिंब या नियमाशी संबंधित आहे. तर न्यूटनच्या गतिविषयक तिसरा नियम शी संबंधित आहे. आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी उपयोग होतो. त्याचा उत्तर आहे मित्रांनो, आईस्क्रीम थंड ठेवण्यासाठी आपण वापरतो द्रवरूप नायट्रोजन. रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? अपकेंद्रीकरण पद्धत. हिमालयातील नद्यांचा उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते? तर विलयन बदलामुळे घडते. खालील संदाचे प्रकार व हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील अयोग्य जोडी पर्याय ओळखा. त्याचं उत्तर कोणतं आहे? पहिलं. DOT ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते? तर क्षयरोगासाठी. खाली बांधकाम साहित्य व त्यांचे मूळ स्रोत दिले आहे. त्यातील विसंगत जोडी ओळखा. वाळूपासून काच, मातीपासून विटा, कास्यापासून लोखंड की चुनखडीपासून सिमेंट. विसंगत जोडी कोणती आहे मित्रांनो? वाळूपासून तर काच. पुढे पाहूया. आता शेवटचं बघणार आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? पायदळाचे अधिकारी नूरबेग, आरमारदारातील अधिकारी मुहम्मद कुली खान, स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल, शिवरायांचा वकील काझी हैदर हे अयोग्य जोडी आहे. रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिरबुद्धी या विशेषणाचा वापर कोणत्या संदर्भाने केलेला आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. रामायण रामनंद सागर. तर भारत एक खोज हे कोणी केलं? श्याम बेनेगल. भारत एक खोज द डिस्कवरी ऑफ इंडिया वर आधारित या दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शक श्याम बेनेगल होते. भारतात हैदराबाद संस्थांचे विलीनीकरण विरोध करणारी संघटना कोणती आहे? तर हैदराबाद स्टेट काँग्रेस. शेवटचा प्रश्न बघणार आहोत आपण मित्रांनो. 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे घडामोडी खालीलपैकी कोणत्या? तर तिन्ही आहे. आर्थिक उदारनिकास सुरुवात, सोव्हिएटिक युनियनचे विघटन, जगातील शीतयुद्धास सुरुवात. तर मित्रांनो, हे होते TET पेपर 1चे आपण काय बघितलेले प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि तुमचे काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्स नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.